फक्त 5 मिनिट लागले। ठीक है, योर टाइम स्टार्ट्स नाउ। हॅलो एव्हरीवन, मी माया अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स। सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे। आज आहे फ्रेंडशिप डे। मनोज हॅपी फ्रेंडशिप डे। रात्र झालेली आहे, ब्लॉग सुरू करायला थोडासा वेळ झाला। सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे बोल। हॅपी फ्रेंडशिप। चला तर मग आज फ्रेंडशिप डे आहे आणि फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललो आहोत बाहेर। सो भेटते तुम्हाला थोड्या वेळातच तयार होऊन। तर या ठिकाणी दिवसभराचे भांडे पडले होते। हां हां, सॅटर्डे संडे असलं की माझी सुट्टी असते आणि त्याचं काम असतं, सो तो करतोय काम। तो भांडे घासते तोपर्यंत मी माझी तयार होते, कारण की त्याला तर वेळ लागणार नाही तयार व्हायला, मलाच वेळ लागेल जो काही 15-20 मिनटं। आणि आता वाजलेले आहेत 7, तर निघेपर्यंत 7:30 वाजतील। जायचं आहे आपल्याला, जवळ जायचं, जास्त लांब नाही जायचं। कुठे जायचं तुम्हाला दाखवेल थोड्या वेळातच। तर अशा प्रकारे तयार झालेली आहे। जास्त काय नाही केलं, चिकन करीची कुर्ती घातलेली आहे ऑलरेडी, डेनिम घातलेली होती बेल बॉटमची। थोडेसे केस सेट केलेले आहेत, पण आता हे केस पण ज्यावेळेस स्कूटीवर बसेल ना त्यावेळेस केसांची पण वाट लागणारच आहे। तर चला 7:30 वाजलेले आहेत, निघूया आपण। मनोज रेडी झाला आहे का नाही बघूया। झालेला नाही आहे अजून, कारण की तो त्याचं काम करत होता राहिलेलं। मला फक्त 5 मिनिट लागले। ठीक है, योर टाइम स्टार्ट्स नाउ। तर हे आहे कलकत्त्यामधलं एकमेव असं आकाशात झुलणारं हॉटेल बिस्वा बंगला। इकडे आम्ही अजूनपर्यंत गेलो नाही, पण लवकरच जाऊ। आणि एक 15 मिनटामध्ये आम्ही पोहोचलो इथे ओम स्वीट्स अँड स्नॅक्समध्ये। आता आपल्या मुंबईमध्ये ठिकठिकाणी स्नॅक्स सेंटर असतात, पण कलकत्त्यामध्ये ठिकठिकाणी स्नॅक्स सेंटर नसतात, तर मिठाईची दुकानं असतात। आणि या ठिकाणी ना चांगल्या प्रकारे आणि चांगला स्नॅक्स मिळतो। मग इथे जाऊन आम्ही ठरवलं की आपल्या मुंबईसारखं काहीतरी दहीपुरी किंवा पावभाजी खायचं, आणि तेच मी ठरवत होते की काय मागवायचं। तो दुसरी जगह बैठ जा। तर आम्ही मागवलं होता छोले समोसा चाट विथ दही, आणि गेस करा कितीचं असेल। हा छोले समोसा चाट विथ दही होतं 130 रुपीजचं, आणि हे एवढ्याशा बाऊलमध्ये दिलेलं होतं। तर इकडे ना अशा प्रकारचे स्नॅक्स थोडेसे महागच मिळतात। उसका 5 मिनटात हे कुठला ऐसा अपने घर के बाजू में रहता था। आणि सेकंड आम्ही पावभाजी मागवली। त्यानंतर आम्ही फोनची सेटिंग करायला लागलो, आणि कॅमेराची सेटिंग काही केल्या होत नव्हती। एकतर पावभाजी दिसत नव्हती किंवा आम्ही दिसत नव्हतो। शेवटी एकदाचं मनोजने ॲडजस्ट केलं। ये तो फोन पे डालू क्या? मैं घर के मैगी खाएगा, तू क्या खाएगा? चलो sama ट्रेन चल रहा है वो। अभी तो घर जाके क्या खाएगा तो?
आणि पूर्ण वेळ मी छीन टपाक टमटम काय ट्रेंड चालू आहे तो इंस्टाग्रामवरती तेच करत होते आणि मनोजला खूप इरिटेट केलं हे करून. समोसा छोले चांगले होते पण पावभाजी अजिबात चांगली नव्हती, म्हणजे काहीच टेस्ट नव्हती त्याला, पैसे वेस्ट. त्यानंतर मग आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी आलो फिरण्यासाठी आणि आज हे ठिकाण खूप 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 भारी दिसत होतं. सगळीकडे लाईटिंग्स होत्या आणि मेन म्हणजे जो आतला रस्ता होता तो चालू केला होता, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. मध्ये बंद ठेवलं होतं या लोकांनी, आता परत चालू केलंय. हां तर हाच तो इको पार्कचा मधला रस्ता आहे. दोन्ही बाजूंनी पाणी, मधून ब्रिज आणि लाईटिंग, रोषणाई खूप छान वाटते इकडे गेल्यानंतर. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे, किती सुंदर देखावा आहे तो. दोन्ही साईडने पाणी आहे आणि मधून ब्रिज आहे, त्याला पण लाईटिंग्स केलेले आहेत. तुम्ही अजून थोडं पुढे जाल तर पूर्ण लाईटिंग्स आहेत आणि सुंदर वाटतं, म्हणजे छान वाटतं इकडे आल्यानंतर. बाहेर आम्ही स्वीट्स खाल्ले नव्हते कारण की घरी गुलाबजामुन होते. सो घरी आल्यानंतर मी गुलाबजामुन खाल्ले आणि म्हणतात ना ज्या दिवशी आपण बनवतो त्याच्यापेक्षा ते नेक्स्ट डेला खूप टेस्टी लागतं, तर त्यातलाच हा प्रकार होता. खूप 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 टेस्टी लागत होते. सो या ठिकाणी मी 2 गुलाबजामुन खाल्ले. मनोजने 1-2 गुलाबजामुन खाल्ला असेल माहिती नाही, त्याने नंतर खाल्ला. आणि बस आमचा फ्रेंडशिप डे अशा प्रकारे सेलिब्रेट झाला. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग इथे संपत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक करत जा व्हिडिओला लाईक करत जर आवडला असेल तर, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.